मी दीपिका महाले, उद्योग निरीक्षक. माझी एक अभ्यासाची पद्धत अशी होती की मी क्लासमध्ये जो टॉपिक झाला तो मी लायब्ररीत जाऊन रिवाइज करणार. इकॉनॉमिक्स हे कन्सेप्च्युअलच आहे, म्हणजे की तुम्हाला कन्सेप्ट माहीतच पाहिजे की हिस्ट्री सध्याचा आयोगाचा ट्रेंड बघता मला असं वाटतं की हिस्ट्री थोडंसं अनप्रेडिक्टेबल होऊ शकतं. वन्स अगेन अमोल सर, आकाश सर आणि आदेश सर, थँक्यू. नमस्कार सर्वांना, मी दीपिका महाले, उद्योग निरीक्षक, कर्मयोगी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला माझा या उद्योग निरीक्षक या पदावर पोहोचण्यापर्यंतचा प्रवास आणि माझी अभ्यासाची पद्धत काय होती, मी कोणते बुक्स रेफर केले याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. सर्वप्रथम मी माझ्या शिक्षणाबद्दल सांगते. माझं पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीमधून MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेलं आहे आणि त्याच्यानंतर कॅम्पस प्लेसमेंट थ्रू माझी कोटाच्या एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये नीट JEEच्या ट्युशनसाठी ट्युटर म्हणून प्लेसमेंट झालेली, परंतु मी ते जॉईन केलं नाही. त्याच्यानंतर मी JRF नेट आणि सेटचं प्रिपरेशन करत होती काही दिवस आणि त्याचसोबत मी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी ट्युटर म्हणून काम पण केलं. परंतु एक स्टेबल फ्युचर हवं म्हणून मी स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांचा पण खूप मला सपोर्ट होता. आणि हा डिसिजन घेतल्यानंतरच मी मागच्या वर्षी जुलै 2024 मध्ये कर्मयोगी अकॅडमी जॉईन केली. ह्या अकॅडमी पर्यंत मी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म मधून पोहोचली. सो आता कंबाईनच्या अप्रोच बद्दल बोलूया. तर कंबाईनचा पेपर हा 100 मार्क्सचा असतो, आपल्या सर्वांना माहितच आहे. त्याच्यामध्ये मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं तर आपण सब्जेक्ट वाईज बघू. सो आपण सर्वप्रथम बघतोय पॉलिटी ह्या विषयाबद्दल. तर कंबाईनच्या पेपरमध्ये पॉलिटी हे 15 मार्क्सला असतं. तर आता पॉलिटी बद्दल सगळ्यात पहिले तर मी क्लासच्या नोट्स रेफर केल्या. माझी एक अभ्यासाची पद्धत अशी होती की मी क्लासमध्ये जो टॉपिक झाला तो मी लायब्ररीत जाऊन रिवाइज करणार. मग त्याच्यानंतर जे पण क्लास नोट्स पूर्ण वाचणार. जो पण टॉपिक, सपोज राष्ट्रपती टॉपिक चालू आहे, मी लायब्ररीत जाऊन राष्ट्रपती टॉपिक वाचणार. त्याच्यानंतर जे रेफरन्स बुक आहे, आता मी पॉलिटीसाठी एक रंजन कोळंबे सरांचं बुक आणि M लक्ष्मीकांत हे दोन बुक रेफर केले होते. सो क्लास नोट्स वाचून झालं की ते बुक्स वाचणार आणि त्याच्यानंतर PYQ सॉल्व्ह करणार. हीच माझी मेथड होती प्रत्येक सब्जेक्ट स्टडी कंप्लीट करण्याची. सो आता पॉलिटीचा अप्रोच म्हणायला झालं तर आपण एक कंपॅरेटिव्ह स्टडी केला पाहिजे की केंद्र आणि राज्य ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. इफ आपण तो डिफरन्स पहिल्यापासूनच असं नोट करत गेलो तर आपल्याला पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन्स येतात तेव्हा ते टॅकल करायला थोडं इझी पडतं आणि आपलं कन्फ्युजन होत नाही. सो जे पण कलम असतील तर आपण ते कंपॅरेटिव्हली स्टडी केले पाहिजे की केंद्राचे कोणते, राज्याचे कोणते, तर मग आपल्याला गोष्टी किंवा क्वेश्चन पण सॉल्व्ह करायला इझी होतं. तर आता दुसरं सांगायचं झालं, दुसरा सब्जेक्ट आहे जॉग्राफी. जॉग्राफी असतं 10 मार्क्सला. आता जॉग्राफी मध्ये जास्त हार्ड गोष्टी विचारल्या जातात असं काही नाही होत. जॉग्राफी हे खूप फॅक्च्युअल बेस्ड असतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राशीच रिलेटेड असल्यामुळे ते थोडं स्टडी करायला पण इझी पडतं. जॉग्राफीसाठी मी सौदी सरांचं बुक आणि दीपस्तंभ प्रकाशनचं बुक रेफर करेल. त्याच्यानंतर जॉग्राफी आणि महाराष्ट्रात जॉग्राफी सोबतच आपल्याला कंबाईनसाठी 2-3 मार्क्सला काही भारताचा जॉग्राफीचे पण क्वेश्चन्स असतात. सो तुम्ही त्याचा पण स्टडी केला पाहिजे. आणि जॉग्राफी 10 मार्क्सला असलं तरी आपण ऑलमोस्ट 9 मार्क्स त्याच्यामध्ये घेऊ शकतो, इतका तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे. सो तुम्ही जॉग्राफी व्यवस्थित स्टडी केला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स येतं 15 मार्क्सला. आता इकॉनॉमिक्स बद्दल बोलायचं झालं तर मी इकॉनॉमिक्ससाठी क्लास नोट्सच रेफर केल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक रेफरन्स बुक म्हणून मी देसले सरांचं बुक यूज केलं. आणि इकॉनॉमिक्स हे कन्सेप्च्युअलच आहे, म्हणजे की तुम्हाला कन्सेप्ट माहीतच पाहिजे की दारिद्र्य किंवा जे पण आहे आपलं सार्वजनिक वित्त ह्याच्याशी रिलेटेड ज्या पण कन्सेप्ट आहे त्या तुम्ही 1 रीडिंग करा, 2 रीडिंग करा, 4 रीडिंग करा, परंतु पहिल्यापासून कन्सेप्ट क्लिअर करत चला. इफ तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही जे पण क्वेश्चन्स येतील ते इझिली टॅकल करू शकता. आणि फॅक्च्युअल डाटा बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला मोस्टली रँक विचारल्या जातात की जे पण इंडेक्स आहे ते विचारले जातात. तर तुम्ही ते लर्न करून ठेवत चला, म्हणजे की इकॉनॉमिक्स ही करंट अफेअर्स सोबत पण रिलेटेड आहे बऱ्यापैकी म्हणायचं झालं तर. सो तुम्ही ते सायमल्टेनियस स्टडी करा.
त्याच्यामुळे मग स्कोर हा 15 पैकी 12-13 पर्यंत जाण्यासाठी मदत होईल. आता पुढचा सब्जेक्ट आहे हिस्ट्री. आता हिस्ट्री येतं 10 मार्क्सला. हिस्ट्री सध्याचा आयोगाचा ट्रेंड बघता मला असं वाटतं की हिस्ट्री थोडंसं अनप्रेडिक्टेबल होऊ शकतं. परंतु हिस्ट्री बद्दल मी एक सांगेन की तुम्ही हिस्ट्रीचं म्हणजे अनालिसिस करा प्रॉपर. जे पण क्वेश्चन्स आहे आयोगाचे PYQ त्याचं अनालिसिस करा. ऑप्शन वाईज अनालिसिस करा. प्रत्येक जे पण 4 ऑप्शन आहे ते 4 ऑप्शन कशाशी रिलेटेड आहे तर ते तुम्ही नोट करून ठेवत चला. असं जर तुम्ही प्रत्येक ऑप्शन वाईज गेले थोडं PYQशी तर तुमच्याकडे थोडा डाटा जास्त राहील की ही कोणती पण पर्टिक्युलर व्यक्ती आहे ती कोणाशी रिलेटेड आहे. हे सगळं जर तुम्ही म्हणजे तुमचं लर्न करत गेले पहिल्यापासून तर थोडे नवीन पण क्वेश्चन आले तरी तुम्हाला थोडं क्लिक व्हायला मदत होऊ शकते असं मला वाटतं. आणि मी पण तोच अप्रोच ठेवला होता हिस्ट्री सॉल्व्ह करताना. त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल बोलायचं झालं तर मॅथ्स आणि रिझनिंग येतं 20 मार्क्सला, हे प्रिलिम्सला, आणि मेन्सला ते असतं 22 मार्क्सला. आता माझी जेव्हा प्रिलिम्स होती ग्रुप सी ची तेव्हा मला 20 पैकी 15 मार्क्स होते आणि इकडे 22 पैकी मला 17 मार्क्स होते. मॅथ्स रिझनिंग हा सगळ्यात जास्त स्कोरिंग टॉपिक आहे पूर्ण कंबाईनच्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या प्रोसेस मधला. आता मॅथ्स आणि रिझनिंग साठी मी सचिन ढवळे सरांचं बुक रेफर केलं होतं. ते बुक तुम्ही म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 तास दिले पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येक टाईपचा क्वेश्चन, मग ते LCM HCF असो किंवा टाइम अँड डिस्टन्सशी रिलेटेड असो, बोट, रेल्वे आणि बाकी रिझनिंग मधलं जे पण लॉजिकल पार्ट आहे तो सगळा तुम्ही ह्या बुकमध्ये सगळे PYQ आणि थोडे एक्स्ट्रा ऍडिशनल क्वेश्चन्स पण आहे. एवढे क्वेश्चन जर तुम्ही कंटिन्युअसली सॉल्व्ह करत असाल डेली 2 तास तरी मला असं वाटतं की तुम्ही 15 ते 17 मार्क्स पर्यंत पोहोचू शकता मॅथ्स बद्दल. त्याच्यानंतर करंट अफेअर्स. करंट अफेअर्स येतं 15 मार्क्सला. करंट अफेअर्स साठी मी सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं बुक स्टडी केलं होतं. आता करंट अफेअर्स बद्दल बोलायचं झालं तर आपण आयोगाचं असं परफेक्ट नाहीये की इफ आपला पेपर हा 2025 मध्ये होतोय तर ते पूर्ण 2025 बद्दलच विचारणार आहे. ते 24 बद्दल विचारू शकतात किंवा 23 बद्दल पण विचारू शकतात. परंतु आपलं स्टडी करताना हे काम आहे की आपण म्हणजे करंटच्या गोष्टींशी तर आपण म्हणजे आपलं स्टडी असलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपण मागच्या एका वर्षाचं पण थोडंसं स्टडी करून ठेवला पाहिजे बिकॉज त्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात पेपरमध्ये. हे मी करंट बद्दल सांगेल. पुढचा सब्जेक्ट आहे सायन्स. सायन्स साठी मी सचिन भस्के सरांचं बुक रीड केलं होतं. सायन्स माझं पहिल्यापासून सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे सायन्स मला एवढं हार्ड म्हणजे गेलं नाही. परंतु तरी पण सायन्स बद्दल असं म्हणू नाही शकत की सायन्सला जर 15 मार्क्स आहे तर आपल्याला 10, 12, 13 मार्क्स मिळतील. ऑलमोस्ट 7 ते 8 मार्क्सचा ऍव्हरेज रेशो असतो सायन्ससाठी. तर आणि सायन्स बद्दल काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जसं की प्लांट्स क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर न्यूट्रिशन आणि केमिस्ट्रीमध्ये थोडं ॲटम वगैरेशी रिलेटेड, आणि तुम्ही फिजिक्स बद्दल तर फॉर्म्युले वगैरे लर्न करून ठेवू शकता कायमसाठी, कारण की फॉर्म्युले वरती 1-2 क्वेश्चन्स कधी कधी आयोग विचारतं. इफ ते फॉर्म्युले आपले लर्न असतील तर आपल्याला तेवढे मार्क्स मिळून जातात. हे मी सायन्स बद्दल सांगेन. आणि सो आता हे झालं प्रिलिम्सचं. त्याच्यानंतर मेन्स. आता मेन्सला माझी ही पहिलीच मेन्स होती. सो मेन्सला मला असं बघायला गेलं तर मला काही खूप टाइम मिळाला नव्हता. मी मेन्सचा स्टडी ऑलमोस्ट 4 महिन्यांमध्येच केलेला आहे. तर मेन्सला आता आपण बाकी हे जे कोर सब्जेक्ट GSचे ते तर आपण बघितलेच की कोणते बुक्स आणि कशा प्रकारचा अप्रोच ठेवला पाहिजे. पण मेन्सला दुसरे 2 सब्जेक्ट असतात लँग्वेजचे, ते म्हणजे इंग्लिश आणि दुसरं आहे मराठी.
सो आता आपण इंग्लिश बद्दल बघू. तर इंग्लिश साठी मी झिरो एरर हे बुक यूज केलं होतं. इंग्लिश ग्रामर ही एक अशी गोष्ट आहे जी ऑलमोस्ट स्टुडंटला थोडी हार्ड वाटते, परंतु जर झिरो एरर ह्या बुकच्या जर तुम्ही अशा 5-6 रिव्हिजन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सॉल्व्ह करत राहिले कंटिन्यू, तर मला असं वाटतं की तुम्ही 50 पैकी 40-42-3 च्या अराउंड जाऊ शकता. कारण की मला स्वतःला इंग्लिशला 40 मार्क्स आहेत. आणि मराठी बद्दल बोलायचं झालं तर मी मराठीला मोरा वाळंबे सरांचं बुक इंग्लिश ग्रामरचं, जे की आपण सगळेच यूज करतो मेन्ससाठी, तेच मी पण यूज केलं होतं. आणि PYQ साठी मी लोकसेवा पब्लिकेशनचं बुक यूज केलेलं. सो असं ह्या दोन इंग्लिश आणि मराठीसाठी झिरो एरर आणि हे लोकसेवा पब्लिकेशनचं बुक, हे जर तुम्ही कंटिन्युअस त्याच्या रिव्हिजन देत राहिले, आता मेन्सला तुमच्याकडे ऑलमोस्ट 4 महिन्यांचा टाइम असतो. सो तुम्ही मेन्स स्टडीचं एक टाइम टेबल असं करू शकता की तुम्ही सकाळी सकाळचा एक स्लॉट आहे जो प्रॉपर तुम्ही GS ला देऊ शकता, GSचा एक सब्जेक्ट घेऊन. त्याच्यानंतर दुपारी तुम्ही इंग्लिश आणि मराठी हे 2-2 तासाचं तुम्ही एक असं टॉपिक वाईज रिव्हिजन देऊ शकता. आणि नंतर मग तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग हे कंपल्सरी 2 तास दिलेच पाहिजे असं मी सांगेल. आणि मी ह्याच वेळेने पूर्ण 4 महिन्यात मेन्सचा पूर्ण सिलेबस कव्हर केला होता. त्याच्यानंतर आता अकॅडमी बद्दल बोलायचं झालं तर मी अकॅडमी जॉईन केली. त्याच्यानंतर माझा 10 ते 2 असा क्लास असायचा. अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की अप्रोच मला मिळाला एक प्रॉपर, कारण की माझं म्हणजे मी ज्या जुलैमध्ये अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला माझी जी पहिली ग्रुप बी ची प्रिलिम्स होती, तर ती माझी काहीतरी 4 मार्क्सनी राहून गेली. आता 4 मार्क्सनी राहिल्यामुळं थोडंसं मला ते असं झालेलं की माझं क्लिअर होईल की नाही पुढची मेन्स. परंतु अमोल सर, आदेश सर आणि आकाश सर यांनी एक प्रॉपर गायडन्स ठेवला की प्रिलिम्स साठी काय अप्रोच असला पाहिजे किंवा तू तुझ्या मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं करशील वगैरे, हे त्यांनी मला कॉन्स्टंटली सांगत राहिले. आणि त्याच्यामुळेच माझी ग्रुप सी ची प्रिलिम्स निघाली, ज्याला मला 50 मार्क्स होते आणि ओपनचं फिमेलचं कट ऑफ लागलं होतं 45 ला. सो मला थोडं 5 मार्क्सचं लीड होतं. अशा प्रकारे मी ग्रुप सी ची प्रिलिम्स क्लिअर केली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला ही सांगायला आवडेल की तुम्ही जर क्लास जॉईन करताय तर तुम्हाला स्टेट बोर्डचे बुक्स असे वेगळे रीड करायची गरज नाही पडणार, कारण की क्लासमध्ये स्टेट बोर्ड हे बऱ्यापैकी कव्हर करून घेतलं जातं पूर्ण सिलेबस मधून. सो तुम्हाला त्याच्यावर वेगळा तुमचा वेळ वाया घालवायची गरज नाहीये. इफ तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही स्टेट बोर्डचे बुक्स वाचा, 7वी 8वी हिस्ट्री जिओग्राफीचे सर्व. परंतु इफ तुम्ही क्लास जॉईन करताय किंवा तुम्हाला कोणीतरी ट्युटर आहे तर तुम्ही नाही वाचले तरी पण चालेल, परंतु ते ट्युटर तुम्हाला जे एक मार्क देतील तुम्ही मग ते फॉलो करा, तर मग तुमची प्रिलिम्स ही 6 ते 8 महिन्यामध्ये क्लिअर होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं जेव्हा पण कंबाईनचा पेपर असतो तर आपल्याला थोडं रिव्हिजनची खूप म्हणजे गरज असते, कारण की 1 तास असतो, त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स आणि त्याच्यात पण आपल्याला मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करायचंय. म्हणजे आपल्याकडे जो डेटा आहे आपला GSचा किंवा कोर सब्जेक्टचा तो एकदम परफेक्टच असला पाहिजे, तेव्हा आपल्याला त्या कमी टाइम मध्ये ते सर्व क्लिक होईल. तर मग म्हणून मी सांगेल की n नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन करा, प्रचंड रिव्हिजन करा. आणि तुम्ही जर पहिल्या म्हणजे 2-3 वेळास रिव्हिजन करताय तर मग नंतरच्या रिव्हिजनला तुम्ही थोडा शॉर्ट नोट्स बनवा, कारण की तुम्ही जर ते सगळं वाचायला घेणार परत तर मग तुम्हाला ते 1-2 तास लागतील. सो तो रिव्हिजनचा टाइम कसा कमी होईल हे तुम्ही नंतर करा. जेव्हा तुमचं पूर्ण स्टडी कव्हर होत येईल तेव्हा प्रत्येक सब्जेक्ट थोडा शॉर्ट नोट बनवा आणि मग त्याच्यावर काम करा असं मी सांगेल. आणि दुसरं हे आहे की पेपर सॉल्विंग बद्दल आपण बोलू. पेपर सॉल्विंगचं असं असतं की पेपर म्हणजे कंबाईनचा पेपरला टाइम मॅनेजमेंट हे परफेक्टच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रिलिम्स निघूच शकत नाही. सो मी म्हणेल की तुम्ही जे पण पेपर्स अवेलेबल असतील तुमच्या अकॅडमीचे किंवा जे पण ऑदर, तुम्ही आता टेलिग्रामला खूप सगळं मटेरियल असतं बऱ्यापैकी, तर तुम्हाला जे पण पेपर आवडतील ते तुम्ही सॉल्व्ह करा, टाइम लावून सॉल्व्ह करा. आता जर तुमच्याकडे म्हणजे 1 महिना बाकी पेपरला तर तुम्ही तुमचं मार्क्स काउंट करू शकता पेपरचे
की किती मार्क्स येत आहे, आपण कुठपर्यंत जातोय. पण इफ तुमच्याकडे 1-2च वीक बाकी राहिले तर मला वाटत नाही तुम्ही मार्क्स काउंट केले पाहिजे. तुम्ही जस्ट हे अनालिसिस करा की तुमचं चुकतं काय, कोणता क्वेश्चन का चुकतोय, किंवा मग हा आपण चुकीचा केलेला आहे तर जे बाकीचे 3 ऑप्शन आहे तर त्याचं याच्याशी काय रिलेशन आहे, हे सगळं तुम्ही अनालिसिस करत चला. तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल जेव्हा पण मेन आपला पेपर आपल्या समोर येईल. आणि तुमचं प्रॅक्टिसमुळे टाइम मॅनेजमेंट पण परफेक्ट झालेलं असेल तर मग पेपर म्हणजे कट ऑफच्या पुढे मार्क्स आणायला तुम्हाला काही हार्ड जाईल असं मला वाटत नाही. आणि मी पण माझ्या पूर्ण या प्रोसेसमध्ये हीच मेथड फॉलो केलेली. सो आणि आता मला माझ्या शिक्षकांबद्दल पण थोडंसं बोलायचंय, की जेव्हा मी हा क्लास जॉईन केला तर माझं पहिलं लेक्चर होतं अमोल सरांचं, पॉलिटीचं लेक्चर. मी असं सांगेन की मला असं वाटतं की त्यांच्या इतका परफेक्ट पॉलिटी या नाशिकमध्ये तर कोणी शिकवतच नसेल. सो इफ तुम्हाला परफेक्ट पॉलिटी शिकायचं असेल तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही हा क्लास जॉईन करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं एक स्ट्रॅटेजी सांगण्याची जी मेथड आहे, तुम्ही आज पण त्यांच्याकडे आले तर ते तुम्हाला एकदम परफेक्ट स्ट्रॅटेजी देतील, की इफ तुमच्याकडे 5 महिने आणि तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करायची तर प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुमचा काय अप्रोच असला पाहिजे किंवा किती टाइम द्यायचा दिवसातून, मॅथ्स कसं करायचं, हे सगळं तुम्हाला ते व्यवस्थित सांगतील. आणि मला पण त्यांनी खूप हेल्प केली. दुसरं आदेश सरांबद्दल बोलायचं झालं तर आदेश सरांचं पेपर्सचा जो सॉल्व्ह करायचा जो अप्रोच आहे तो मला डे 1 पासून खूपच आवडत होता. कारण की अननोन पण क्वेश्चन आले तरी पण त्यांचे ते क्वेश्चन कधी चुकताना मी पाहिलेच नाही आजपर्यंत. तर ते पण मी त्यांच्याकडून शिकत गेली की एक काय मेथड आपण माइंडमध्ये ठेवून अननोन क्वेश्चन टॅकल केले पाहिजे की जेणेकरून ते पण बरोबर येतील. आता मी असं नाही म्हणणार की पेपरमध्ये 10 क्वेश्चन आहे तर तुमचे 10 पण बरोबर येणार आहे. पण ऍटलीस्ट 5 क्वेश्चनला तुमचं ते लॉजिक लागू शकतं असं मी म्हणेन. आणि दुसरे आमचे STI आकाश सर, तर त्यांचा पण खूप सपोर्ट होता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. ते स्वतः STI असल्यामुळं त्यांची एक स्वतःची वेगळी मेथड होती की कसा स्टडी असला पाहिजे वगैरे. तर ते कायम आम्हाला सांगत असायचे की तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून एक इफेक्टिव्ह स्टडी होईल किंवा कमी टाइम मध्ये तुमचा स्टडी पूर्ण होईल. मला असं वाटतं की कंबाईन ही एक अशी प्रोसेस आहे जिथं हार्ड वर्क पेक्षा तुम्ही स्मार्ट वर्क करून कसं जास्तीत जास्त मार्क्स गेन करताय. तर असं तुम्ही विचार करत असले तर पेपर क्लिअर व्हायला काही मला वाटत नाही अवघड आहे. आणि अजून एक गोष्ट माझ्याबद्दल मी सांगेन की मी कायम माझे मार्क्स असे माइंडमध्ये ठेवले होते की आता जर माझी प्रिलिम्स आहे तर मला किती मार्क्स मिळवायला पाहिजे. आता जर माझी पहिली बीची प्रिलिम्स क्लिअर नव्हती झालेली परंतु मी सीच्या प्रिलिम्सला एक माइंडमध्ये ठेवून गेली होती की मला 55 पर्यंत मार्क्स काही पण करून पाहिजेच आहे. आणि ते 50 पडले जरी ठीक आहे, 5 कमी पडले पण एक माझं होतं की त्यापर्यंत मी पोहोचली. आणि सेम मी मेन्सला 270-80 पर्यंतचं टार्गेट ठेवलं होतं आणि त्याच्या आसपास मी बऱ्यापैकी पोहोचली. तरी हाच अप्रोच मी कंटिन्यू ठेवलेला. आणि मी तुम्हा सगळ्यांना पण सांगेल की तुम्ही या प्रकारे जर स्टडी केला तर तुम्ही 6 ते 8 महिन्यांमध्ये प्रिलिम्स आणि 4 ते 5 महिन्यांमध्ये मेन्स क्लिअर करून करून एक चांगली पोस्ट मिळवाल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. वन्स अगेन अमोल सर, आकाश सर आणि आदेश सर, थँक्यू. तुम्ही माझ्या या जर्नीमध्ये खूप सपोर्ट केला आणि कायम गाईडन्स करत राहिले त्याच्यासाठी. आणि माझ्या पॅरेंट्सनी पण मला खूप सपोर्ट केला त्याबद्दल पण खूप थँक्यू. आणि तुमच्या येणाऱ्या 2025 4 जानेवारी आणि 2026 ग्रुप बी ग्रुप सी प्रिलिम्ससाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.